आणि आपण ही दृश्य पाहतो आहोत रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख अंबानी आपल्या या सगळ्या कुटुंबियांसह मतदानासाठी दाखल झालेत। आपण या दृश्यांमध्ये पाहतो आहोत अनिल अंबानी हे मतदानासाठी माफ करा मुकेश अंबानी मतदानासाठी पोहोचलेत। रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी नीता अंबानी हे मतदानासाठी दाखल झाल्याचं आपण पाहतो आहोत। विशाल पाटील आपले प्रतिनिधी आता इथे उपस्थित आहेत। विशाल, मुकेश अंबानी रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा सहकुटुंब मतदानासाठी पोहोचले आहेत। नक्कीच मिलिंद सर, आपण जर मुंबईत पाहायला गेलं तर मतदारांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो। दुसरीकडे प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स ग्रुपचे सर्वसेवा अंबानी कुटुंब जे आहे हे आता मतदान केंद्रावरती पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रत्येकानं मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा त्यांच्याकडनं करण्यात आलं होतं। आणि एकंदरीत जर आता या ठिकाणी पाहायला गेलं तर कडेकोट सुरक्षा सुद्धा आहे आणि या सुरक्षेमध्ये अंबानी जे आहेत हे मतदान करण्यासाठी सहकुटुंब मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात ते आता मतदानाचा अधिकार सुद्धा जो आहे हा बजावतील। त्यामुळे मुंबईत जर आपण पाहायला गेलं तर प्रसिद्ध उद्योगपतींपासून सर्वसामान्य मुंबईकर हे मतदानासाठी उतरलेले आपल्याला पाहायला मिळाले। मिलिंद सर, विशाल, मुकेश अंबानी यांच्यासोबत आपण पाहतो आहोत सगळे अंबानी कुटुंबीय हे आवर्जून मतदान करण्यासाठी पोहोचल्याचं आपल्याला दिसतंय। या दृश्यांमध्ये कुलाबा भागामध्ये त्यांचं मतदान आहे आणि दुपारची वेळ आहे। अनेकदा दुपारच्या वेळेला असतं असं की लोक बाहेर पडत नाहीत कारण ऊन खूप जास्त असतं, पण अंबानी कुटुंबीय मात्र या उन्हाची पर्वा न करता मतदानासाठी बाहेर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। विशाल माझा सहकारी त्याच्याशी संपर्क आपला तुटला आहे, पण समय अनुसार पूरा परिवार यहाँ पे पहुंचा हुआ है। नीता अंबानी, मुकेश अंबानी और उनके बड़े बेटे अनंत अंबानी यहाँ पर पहुंचे हुए हैं और अपना मतदान करेंगे। और हर साल जैसा मैंने आपको बताया कि हर साल वो यहाँ पे आते हैं और इसी स्कूल में जो टेरेसा वेला जो स्कूल है वहाँ पर वो मतदान करते हैं। और अमूमन शाम के वक्त आते हैं जब भीड़ कम होती है, क्योंकि जो सिक्योरिटी रीज़न होते हैं, जो सुरक्षा की जो उनकी जो टीम होती है उन्हें भीड़ में जाने के लिए मना करती है। इसलिए उनका आने का जो समय होता है वो अमूमन जब भी चुनाव होते हैं और चुनाव के अंदर मतदान होते हैं तो 3 से 5 के बीच में आते हैं और सिक्योरिटी रीजन की वजह से उन्होंने ये समय चुना है। और सीधी तस्वीर आपने देखी किस तरीके से किस तरीके से आकाश अंबानी और मुकेश अंबानी के साथ साथ उनकी पत्नी नीता अंबानी भी अब मतदान के लिए यहाँ पे पहुंची हुई हैं। सबीना, आपण या दृश्यांमधनं पाहतो आहोत आकाश अंबानी पोहोचलेले आहेत, नीता अंबानी पोहोचलेत आणि मुकेश अंबानी मतदानासाठी पोहोचलेत। आकाश अंबानी यांच्यात हातामध्ये मतदानाची आवश्यक असलेली कागदपत्र सुद्धा आपण पाहतो आहोत आणि या शाळेमध्ये त्यांचं दरवेळेला मतदान असतं। जेव्हा जेव्हा निवडणूक असते त्यावेळेला आवर्जून अंबानी कुटुंबीय दुपारच्या वेळात मतदानासाठी येतात जेणेकरून सुरक्षा व्यवस्थेचा अन्य कोणाला त्रास होऊ नये आणि इथे रांगेत उभं राहून अंबानी कुटुंबियांनी मतदान केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। को तस्वीरें दिखाऊंगा जो आप पीछे की जो गाड़ी देख रहे हैं रोल्स रॉयस, उसमें भी अंबानी परिवार के कुछ सदस्य मौजूद हैं। अब धीरे धीरे पूरा परिवार यहां पर पहुंच रहा है और जिस तरीके से आपने जो पहली तस्वीर में देखी है इसमें मुकेश अंबानी रिलायंस इंडस्ट्री के चेयरमैन, नीता अंबानी और आकाश अंबानी यहां पर पहुंचे थे मतदान करने के लिए और उनके परिवार के कुछ सदस्य भी पहुंचे हैं यहाँ पर मतदान करने के लिए। एंटिलिया से जो पेडर रोड में उनका जो घर है वहाँ से जो स्कूल है वो महज 10 मिनट की दूरी पर है, तो इसलिए उन्होंने समझा कि जब मतदान केंद्र पर भीड़ कम होगी, सुरक्षा कारणों की वजह से, सिक्योरिटी रीज़न की वजह से उनकी सिक्योरिटी बोलती है कि भीड़ में उन्हें नहीं भेजा जा सकता है, इसलिए सबसे पहले उनकी टीम आती है, पूरे सिक्योरिटी को देखती है। सिक्योरिटी करने के बाद जब उनका समय बताया जाएगा 3 से 5 के बीच में वो आ सकते हैं और उसी समय के अनुसार वो पूरे परिवार के साथ यहाँ पर पहुँचे हुए हैं। सिक्योरिटी काफ़ी ज़्यादा टाइट है, इसलिए
किसी भी मीडिया कर्मी को अंदर जाने की परमिशन नहीं दी गई है। और जिस तरीके से अंबानी परिवार यहाँ पर मतदान करने के लिए पहुँचा है, तो कहीं ना कहीं एक ये मैसेज होता है कि जो लोग अभी भी मुंबई में घर से बाहर नहीं निकले हैं वो घर से बाहर निकलें और वोट करें। इतने बड़े इंडस्ट्रीज, इतने बड़े बिजनेसमैन जो वोट करने आ सकते हैं, तो दूसरे लोग क्यों नहीं वोट करने आ सकते हैं। एक क्लियर मैसेज है मुंबई की जनता के लिए, जो अभी तक 4:30 हो गए हैं और जो मुंबई में वोट करने के लिए बाहर नहीं निकले। एक साफ संदेश दे रहे हैं कि इतने बड़े परिवार जब वोटिंग के लिए पहुँच सकता है तो दूसरे लोग भी वोटिंग के लिए बाहर जरूर निकलें। सबीना पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत पुन्हा जोडले गेलेत। विशाल, अंबानी कुटुंबियांपैकी कोण कोण आतापर्यंत मतदानासाठी इथे पोहोचलेत? विशाल, माझा आवाज पोहोचतोय? आणि आपण पाहतो आहोत मतदान पूर्ण करून अंबानी कुटुंबीय बाहेर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आकाश अंबानी याचा हात धरून नीता अंबानी दिसत आहेत आणि मुकेश अंबानी या दृश्यांमध्ये आपल्याला दिसत आहेत। कदाचित ते माध्यमांना एखादी छोटीशी प्रतिक्रिया देतात का आपण पाहूयात। पण अंबानी कुटुंबियांनी आज मतदानाचा हक्क बजावला। दरवेळेला त्यांच्या सुरक्षेच्या सह अन्य वेगवेगळ्या गोष्टींचा मुळे दुपारच्या वेळात अंबानी कुटुंबीय येऊन मतदान करत असतात, जेणेकरून त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा अन्य कोणाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये। तसंच अंबानी कुटुंबियांनी मतदान केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। माध्यमकर्मींची मोठी गर्दी आणि तिघही म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वे Ma'am, what message you give to people about voting? Please go out and vote. It's our right and our responsibility to do so as a responsible citizen of our country. हर एक भारतीय को वोट देना चाहिए। ये मेरी सब ये ना एवढं घे ना बाळा। सर नहीं जाएंगे, नहीं जाएंगे। हर एक भारतीय को Please go out and vote. It's our right and our responsibility to do so as a responsible citizen of our हर country. एक भारतीय को वोट देना चाहिए। ये मेरी सब अपने देशवासियों से अपील है। एक भारतीयानं मतदान केलं पाहिजे। आपल्या प्रत्येक भारतीयाचं हे कर्तव्य आहे मतदान करणं, असं आवर्जून मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी सांगितलं। अंबानी, नीता अंबानी आणि त्यांचे पुत्र आकाश अंबानी हे मतदानासाठी पोहोचले होते। So I think it's so important as a Indian citizen to vote. It's our right and our responsibility to vote. And I urge everybody in India to go out and exercise their right to vote. Thank you. आणि अशा पद्धतीनं भारतातलं सगळ्यात मोठं व्यापारी समूह असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख हे भर दुपारच्या उन्हात मतदान करण्यासाठी पोहोचले आणि त्यांनी नागरिकांना आवाहन केलं की आपणही आवर्जून घराबाहेर पडलं पाहिजे आणि मतदान केलं पाहिजे। मतदान करणं हे लोकशाही बळकट करण्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे। साधारणपणे 15 ते 20 मिनिटांपूर्वी मुकेश अंबानी, आकाश अंबानी आणि नीता अंबानी हे तिघही एकाच गाडीतून मतदान केंद्रावर पोहोचले। रांगेत त्यांच्या पुढे काही जण उभे होते, त्यांच्या पाठोपाठ अंबानी कुटुंबियांनी रांगेत उभं राहून मतदान केलं आणि आपला मतदानाचा हक्क बजावून आता And that's what we are doing. हर एक भारतीय को Please go out and vote. It's our right and our responsibility to do so as a responsible citizen of our हर country. एक भारतीय को वोट देना चाहिए। ये मेरी सब अपने देशवासियों से अपील है। त्यामुळे अंबानी कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावलाय। मुंबईत आज अनेक सेलिब्रिटींनी सुद्धा आवर्जून मतदान केलं आणि त्याप्रमाणेच उद्योग क्षेत्रातले टॉप आयकॉन असलेले Citizen to vote. It's our right and our responsibility to vote
and I urge everybody in India to go out and exercise their right to vote. Thank you. आणि याच दृश्यांचं बुलेटिनमध्ये घेऊयात एक ब्रेक, लगेचच परत येतोय.